हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायर या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, माझं नाव आहे AK आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत 29 डिसेंबर 2023 आजच्या काही चालू घडामोडी. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत आपण काय करू, कालचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. तर बघा, पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं होतं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी म्हणजेच रमेश बैस हे आपल्या राज्याचे कोण आहेत? तर राज्यपाल आहेत. तर मित्रांनो याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलकडे जाऊ शकता. चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघू आपण. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर काय असणार आहे बघा, अयोध्या धाम असं नाव असणार आहे. तर बघा संबंधित प्रश्न बघा, अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे अयोध्या धाम किंवा अयोध्या मंदिर किंवा हे अयोध्या रेल्वे स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर बघा, अयोध्या धाम जंक्शन 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या भव्य उद्घाटनापूर्वी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन असं करण्यात आलं. तर 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर कशाबद्दल बोलण्यात आलं? तर उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यात आलं. तर त्याबद्दलचे बघा, सध्याचे त्यांचे जे कोण CM आहेत म्हणजेच मुख्यमंत्री आहेत बघा, त्यांचं नाव काय आहे? योगी आदित्यनाथ. आणि त्यानंतर त्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या ज्या राज्यपाल आहेत त्यांचं नाव काय आहे? श्रीमती आनंदीबेन पटेल असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो अयोध्या रेल्वे स्टेशन हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? हे उत्तर प्रदेशमध्ये. तर बघा उत्तर प्रदेशबद्दल काही महत्त्वाचे आहे बघा, महत्त्वाचे टायगर रिझर्व आहेत. त्या पहिल्या टायगर रिझर्व आहे दुधवा, त्यानंतर आहे पिलीभात, त्यानंतर आहे अमानगड. त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येसाठी प्रसिद्ध आहे उत्तर प्रदेश. तर आहे तर बघा त्यांची लोकसंख्या किती आहे? तर 19.98 करोड. तर मित्रांनो प्रमुख रामसर साईट आहेत बघा, बखिरा वन्यजीव अभयारण्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर समसपूर पक्षी अभयारण्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, सूर सरोवर आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर मित्रांनो बघा, नवाबगंज पक्षी अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघू मित्रांनो आपण. बघा, क्राऊन रिप्रेझेंटिंग पोलीस या नावाने जुलै 1939 मध्ये सध्याच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची म्हणजेच CRPFची स्थापना झाली. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ॲक्ट बघा 1949 अन्वये या बलाची पुनर्रचना करण्यात येऊन त्याचे सध्याचे नाव काय आहे? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं नाव आहे म्हणजेच CRPF. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते बघा, नीना सिंह म्हणजे ह्या पहिल्या महिला आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर बघा CISFची स्थापना बघा 10 मार्च 1969 ला झाली. त्यानंतर त्या दलाचा आकार किती आहे बघा, 1,48,371 आणि सैन्याचं ब्रीदवाक्य काय असणार आहे? प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. आणि मुख्यालय कुठं असणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. तर बघा कशाबद्दल बोलण्यात आलं? तर पहिल्या महिला. तर बघा 2022 ते 2023 महत्त्वाच्या पहिल्या महिला आहेत ह्या. तर बघा इटली देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? तर जॉर्जिया मेलोनी असं नाव आहे त्यांचं. तेलंगणाची पहिली महिला मुख्य सचिव त्यांचं नाव आहे शांतिकुमारी. आणि वंदे भारत ट्रेन चालवणारी पहिली महिला कोण आहे? तर सुरेखा यादव. तर बघा CSIRची पहिली महिला महानिर्देशक कोण आहे? तर नल्ला थंबे असं त्यांचं नाव आहे. आणि सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर माधवी बुच असं नाव असणार आहे त्यांचं. तर बघा वीरता पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे? दीपिका मिश्रा. त्यानंतर भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? तर द्रौपदी मुर्मू. आणि आत्ताच आपण बघितलं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा म्हणजे CISF दलाच्या महासंचालक होणाऱ्या पहिला महिला कोण आहेत? तर नीना सिंह. पुढचा प्रश्न बघू आपण. जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अमेरिका हा शस्त्राच्या निर्यातीमध्ये पूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो अमेरिकेबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर बघा जगातील एकूण शस्त्र निर्यातीत अमेरिकेचा वाटा किती टक्के आहे? तर मित्रांनो 40% आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा अमेरिकेची राजधानी कोणती आहे? तर वॉशिंग्टन DC. त्यानंतर सर्वात मोठे शहर कोणतं आहे? तर न्यूयॉर्क. आणि राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? जोसेफ बायडन किंवा तुम्ही त्यांना जो बायडन असं सुद्धा म्हणू शकता. तर अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. प्रश्न क्रमांक 5 बघा, विजयकांत यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिद्ध अभिनेते होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तमिळनाडू राज्यामध्ये ते होते आणि ते प्रसिद्ध नेते तसेच ते अभिनेते सुद्धा होते. तर मित्रांनो यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि नेते विजयकांत यांचे निधन झाले ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा,
या प्रश्नाचं उत्तर असणार आहे DMDK असं त्या पक्षाचं नाव होतं, ज्याचे ते अध्यक्ष होते. तर बघा DMDK बद्दल आपण काही माहिती बघू. देसिया मुरुपक्कू द्रविड कळघम DMDK हा तमिळनाडू राज्यातील एक भारतीय प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. हा द्राविडियन पक्ष आहे, ज्याची स्थापना तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षाचे माजी नेते विजयकांत यांनी 14 सप्टेंबर 2005 रोजी मदुराई येथे केली होती. तर मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामी नारायण यांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे काय? UAE. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. UAE ची राजधानी अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे इराण, इस्रायल, श्रीलंका आणि UAE त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं, म्हणून मित्रांनो त्यांची राजधानी आणि त्यासोबत त्यांची मुद्रासुद्धा आपण आपल्या अभ्यासामध्ये घेतलेली आहे. तर बघा इराण या देशाची राजधानी कोणती आहे? तेहरान. त्यानंतर मुद्रा कोणती आहे? रियाल. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू. इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. आणि मुद्रा कोणती आहे? तर शकेल. तर श्रीलंका या देशाची राजधानी कोणती आहे? कोलंबो. आणि मुद्रा कोणती आहे? तर रुपया. तर बघा संयुक्त अरब अमिरातची राजधानी कोणती आहे? अबुधाबी. आणि मुद्रा कोणती आहे? तर दिरहम असं त्या मुद्रेचं नाव असणार आहे. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष सध्याचे कोण आहेत? तर मित्रांनो बघा मोहम्मद बिन झायेद अल नहयान असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रश्नाबद्दल रिलेटेड क्वेश्चन त्यासोबतची माहिती आपण देत असतो. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू. इस्रो कशाच्या अभ्यासासाठी एक्सोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, नवीनच प्रश्न आहे, कृष्णविवर असं त्याचं नाव आहे. तर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं? इस्रोबद्दल बोलण्यात आलं. इस्रोच्या काही 5 घटना आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा इस्रोच्या एकूण 5 मोहिमा बघू आपण. चंद्रयान 1 बघा 22 ऑक्टोबर 2008 रोजी सोडण्यात आलं. त्यानंतर मंगळयान बघा 5 नोव्हेंबर 2013 रोजी. चंद्रयान 2 बघा 22 जुलै 2019. चंद्रयान 3 14 जुलै 2023. आणि आदित्य L1 2 सप्टेंबरला सोडण्यात आलं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. इस्रोची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969ला. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बेंगलोर. त्यानंतर प्रथम अध्यक्ष कोण आहेत? विक्रम साराभाई. त्यानंतर सध्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर अध्यक्ष आहेत बघा S सोमनाथ असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा, इस्रोद्वारे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एक्सोसॅट मिशनचा कालावधी साधारण किती वर्ष असणार आहे? तर मित्रांनो याचा कालावधी असणार आहे 5 वर्ष. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता, याला म्हणतात कृष्णविवर. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा, इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, राहुल रसगोत्रा असं त्यांचं नाव आहे, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो इंडो तिबेटबद्दल आपण माहिती घेऊ. तर बघा भारत चीन संघर्षानंतर देशाच्या उत्तर सीमांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत तिबेट सीमा पोलीस दल ITBPची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातलेली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या ठिकाणी. तर बघा ऑल इंडिया मुस्लिम लीग संस्थापक कोण आहेत बघा, नवाब ख्वाजा सलीमुल्ला असं त्यांचं नाव आहे. तर त्याच्याबद्दल पुढची माहिती बघू आपण. मुस्लिम लीगची स्थापना बघा 1906 मध्ये आगा खान ढाक्याचे नवाब मोहसिन अल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. तर बघा वखार उल मुल्क हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते. तर मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न होते आणि खूप महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही मित्रांनो अजूनही आपल्या चॅनेलवर नवीन असाल किंवा आपले टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून ठेवा, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच जबरदस्त प्रश्न मी घेऊन येत आहे. तर मित्रांनो आजचे प्रश्न संपले, पण आजचा प्रश्न बाकी आहे तो बघून जाऊ. बघा ChatGPTच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो दररोजची लिंक तुम्हाला येत राहील. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.